नमस्कार शेतकरी मित्रांनो। तर मित्रांनो, पीक विमा संदर्भातील अशी महत्त्वाची अपडेट आहे, कारण की राज्याला आता यश आलं असून पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांचं नुकसान हे मान्य केलं असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच 25% अग्रिम रक्कम ही जमा करण्यात येणार आहे। तर छत्रपती संभाजीनगर येथे काल एक आढावा बैठक पार पडली। या आढावा बैठकीमध्ये राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांचा पीक विमा संदर्भातील महत्त्वाचा मुद्दा त्या ठिकाणी मांडला होता। तर या मुद्द्यामध्ये यश आलं असून शेतकऱ्यांना आता हेक्टरी 14,700 रुपये ही रक्कम मिळणार आहे। तर मित्रांनो, यामध्ये महाराष्ट्रातील फक्त काही तुरळक जिल्हे घेण्यात आले आहे। तर त्याचबरोबर शेतकऱ्यांना आधी 25% आगाऊ रक्कम मिळाली होती, परंतु अद्याप काही असे जिल्हे आहेत की त्या जिल्ह्यात शेतकऱ्यांचं 100%च्या वर नुकसान झालं असलं तरी त्या शेतकऱ्यांना ही रक्कम मिळाली नव्हती। तर याच संदर्भात ही आढावा बैठक घेण्यात आली होती। तर या आढावा बैठकीमध्ये राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना चांगलं यश आलं असून यामध्ये अग्रेसिव्ह जिल्हा हा बीड जिल्हा दाखवण्यात आला आहे। तर त्याचबरोबर बीड जिल्ह्याचे जे जिल्हाधिकारी आहे दीपा मुधोळ यांनी सुद्धा याला चांगला पाठिंबा दर्शवला होता। त्यामुळे यांच्या पाठिंबाला सुद्धा चांगलं यश आलं असून 7 दिवसाच्या आतमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा करू असा पीक विमा कंपनीने निर्देश सुद्धा देण्यात आले आहेत। तर मित्रांनो, बीड जिल्हा हा प्रशासनामुळे जिल्ह्यातील 87% महसूल मंडळाचा या ठिकाणी पीक विमा वाटप मंजूर करण्यात आला असून आता लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा केली जाणार आहे। तर यामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं 100% प्रमाणात नुकसान झालं असलं तरी या परिस्थितीचा आढावा बैठकीमध्ये महत्त्वाचा मुद्दा मांडण्यात आला आहे। त्याचबरोबर मित्रांनो, यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला किंवा कोणकोणत्या जिल्ह्याला किती रक्कम मिळणार आहे, मित्रांनो ही संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे। तर तुम्ही मित्रांनो, चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचं आहे। अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला भेटत राहतात। तर मित्रांनो, पीक विमा खरीप पीक विमा 2023 शेतकऱ्यांचं येलो मोझॅक असो किंवा त्या ठिकाणी कोरडा दुष्काळ पडला होता। या कोरडा दुष्काळामुळे शेतकऱ्यांचं जे उभं पीक होतं हे उभं पीक वाळून गेलं होतं। त्यामुळे शेतकऱ्यांचं 100%च्या वर नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांनी वारंवार त्याची तक्रार देऊन सुद्धा पीक विमा कंपनीने अमान्य केलं होतं। परंतु या आढावा बैठकीमध्ये पीक विमा कंपनीने मान्य केलं असून आता शेतकऱ्यांना 14,700 रुपये हेक्टरी मदत सुद्धा जाहीर केली आहे। तर कोणकोणत्या पिकाला ही मदत मिळणार आहे? तर सर्वप्रथम मित्रांनो, यामध्ये सोयाबीन पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। तर सोयाबीन पिकाला 14,700 रुपये हेक्टरी मदत देण्याचा निर्णय घेतला आहे। त्याचबरोबर मूग या पिकाला 7,000 रुपये हेक्टरी मदत देण्याचा निर्णय घेतला आहे आणि उडीद या 3 पिकाला फक्त मित्रांनो या पीक विमा कंपनीच्या आढावा बैठकीमध्ये मान्यता मिळाली असून आता शेतकऱ्यांचं पीक विमा कंपनी यांनी मान्य केलं असून शेतकऱ्यांची आता प्रतीक्षा संपणार आहे आणि शेतकऱ्यांना हा गोड घास मित्रांनो मिळणार आहे। तर अशा प्रकारे 14,700 रुपये ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर आता जमा होणार आहे। परंतु मित्रांनो, ही रक्कम जमा होण्याआधी शेतकऱ्यांनी काही महत्त्वाचे अपडेट सुद्धा असणं गरजेचं आहे। ज्यावेळी शेतकऱ्यांचं खातं हे बंद असेल, ज्यावेळेस त्यांनी पीक विमा भरला होता त्या पीक विम्यावर जे खातं दिलं असेल ते खातं चालू आहे किंवा बंद आहे हे सुद्धा शेतकऱ्यांनी पाहण्याचं गरजेचं आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या खात्याला आधार लिंक आहे का हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे। कारण की मित्रांनो, ही जी रक्कम आता पडणार आहे ही रक्कम डीबीटी प्रणालीद्वारे ज्याही खात्याला आधार लिंक असेल त्याच खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे। बरेच शेतकऱ्यांचे खाते हे 2-3 खाते असल्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या खात्याचा अपडेट नक्कीच घ्यायचा आहे, जेणेकरून आपली रक्कम त्या ठिकाणी मित्रांनो अवलंबून राहणार नाही। कारण की बरेच शेतकऱ्यांचे खाते जर बंद असेल, त्यांची केवायसी जर झालेली नसेल तर त्यांची रक्कम ही होल्डवर पडून जाते आणि होल्डवर रक्कम पडल्यामुळे शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सुद्धा प्रतीक्षा करावी लागू शकते। तर अशा प्रकारे मित्रांनो, राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नाला चांगलं यश आलं असून शेतकऱ्यांना आता रक्कम ही लवकर सुपूर्द करण्यात आहे। जवळपास 7 दिवसाच्या आतमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम मित्रांनो आता जमा केली जाणार आहे। तर त्यामुळे मित्रांनो, तुमचा जिल्हा कोणता आहे किंवा तुमच्या जिल्ह्याला अद्यापही पीक विम्याची रक्कम मिळाली किंवा नाही मिळाली हे सुद्धा नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायचं आहे। आणि मित्रांनो, व्हिडिओ तुमच्यासाठी जर महत्त्वपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक सुद्धा करायचा आहे। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत मित्रांनो शेअर करायचा आहे, जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला या योजनेची मित्रांनो माहिती मिळत राहील। आणि या आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो मी बरेच असे शासकीय योजनेची GR, शासकीय माहिती, शेतीविषयक योजनेचे व्हिडिओ टाकत असतो। याची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात अपडेट मिळावी म्हणून चॅनल सबस्क्राइब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच मित्रांनो प्रेस करायचा आहे। तर मित्रांनो, थांबतो, वाट पहा एका नवीन योजनेची। तोपर्यंत जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र।